लगेचच पाठवायचे आहेत. चला फलंदाज ढवली संघानं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आतमध्ये अष्टविनायक चला चेंडू आयोजकांकडे जमा करा आणि फिल्डिंग लगेच लावून घ्या. ढवली संघ आपल्याला आम्ही विनंती करतो. अष्टविनायक तलदेव संघ आपण सलामीवीर यस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मॅच झाले त्याच्यामध्ये वैयक्तिक 36 धावा आणि 1 षटक फेकत असताना 3 धावा खर्च केल्या आणि रनआउटच्या स्वरूपात त्यानं 2 गडी बाद केल्या होत्या. असा वन मॅन आर्मी खरं तर अकल्पे संघाचा एक वन साइड हिरो ज्याला आपण म्हणूया अजय भातोसे त्याला सामनावीराचा पुरस्कार आमचे कदम साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. तर विनंती असेल की यस खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी अजय तुला देखील असतील. वेल प्लेड. चला मैदानाच्या आतमध्ये आपण बोलूया. खरं तर अष्टविनायक तलदेव विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट खेळते टीम आपण पाहतो. ढवली हे दोन्ही संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. ढवले संघानं टॉस जिंकला आणि खरं तर फिल्डिंग घेतल्या. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल उंच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या जरूर अर्थातच शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला अडवला. एकाच ऍक्शन मध्ये फेकलाय. त्यावर मात्र सिंगल अर्थातच धावांचा श्रीगणेशा या ठिकाणी झालाय. विवेक आणि आकाश ही सलामीची जोड अर्थातच अष्टविनायक तलदेव या संघाची आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्राइक वरती आकाशला आपण पाहणार आहोत. तर गोलंदाज वैभव उंच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. राईट अप राऊंड विकेट न अतिशय वेगाने फेकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो. अजून एक तर चेंडूला सोडून दिला आणि त्यानंतर पंचांकडे अशाभूत नजरेने पाहत होता आकाश, परंतु पंचांवरती कुठलाही दबाव त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती 0 अर्थातच एकही धाव आले नाही. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यात मात्र काही शंका नाही आहे. फ्रेश मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. उंच गोलंदाज वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती झाला. सज्जा इथे बॅकफुल जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाजांनी चांगला शक्तीपेक्षा युक्तीचा वापर. गॅप मध्ये चेंडू काढलाय. थर्ड मॅनला चेंडू चालला अतिशय वेगान. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. विवेकला परतावा लागेल. अर्थातच तंबूच्या श्रेयाला निराश आहे स्वतःवरती आणि आकाशवरती देखील की 2 धावा घेतल्या असत्या कदाचित विकेट जर गेली नसती तर अजून धावा चांगल्या बनवल्या असत्या. परंतु तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टीरक्षकाने देखील चांगली चपलाई दाखवली.
एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलं गोलंदाजाकडे आणि त्याने देखील चांगलं कलेक्टिंग केलं. त्यानंतर रनआउट का होईना परंतु फलंदाजाला बाद केलाय. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर थोडेसे फंबल झाले. त्यानंतर चेंडूला स्टॉप केला. एकाच ऍक्शन मध्ये फेकला. तिसऱ्या धाव घेण्याच्या नादामध्ये खरं तर अष्टविनायक तलदेव संघाचा एक सलामीवीर अर्थातच विवेकला परतवलाय. तंबूच्या श्रेयाला वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. उंच करू असा गोलंदाज खांद्याचा चांगला वापर करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता देखील बॅटची खालची कडा घेतली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला आणि सहजरित्या सिंगल. 4 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. वैभवचं कौतुक करावं तेवढं कमी. खरं तर आपण जर पाहायला गेलं तर पहिलं अर्थातच 5 धावा झाल्यात. माफी असावी. आपण पाहतोय खरं तर चौथी धाव घेताना फलंदाज बाद झाला होता आणि त्यानंतर चांगला फटका. पुन्हा एकदा चालला चेंडू अतिशय वेगानं त्या ठिकाणी थडमानला. दणदण करत आउटहोल खूप फास्ट पाहायला मिळतोय. रेस लागली होती क्षेत्ररक्षक आणि चेंडूची परंतु जिंकलाय चेंडू. 4 धावा आल्यात. खरं तर सुंदर फटका पाहायला मिळाला. संजयच्या बॅट मधून चौकार आला. 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सुंदर खरं तर सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक चेंडूवरती धावा देखील येतात. 9 धावा धाव फलकावरती. अजूनही काही चेंडू या ठिकाणी बाकी असतील. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रात चांगला पाहायला मिळालाय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. 1 धाव पुन्हा एकदा घेतली जाईल. 10 धावा 1 गडीच्या बदल्यामध्ये आपण पाहतोय. 1 गडी बाद 10 धावा ही परिस्थिती. सुंदर लढत अर्थातच फ्रेश लढत आपण पाहतोय. दुसरी षटक फेकण्यासाठी गोलंदाज ऋषिकेशला आपण पाहतोय. लोअर फुलटा चेंडू सहजरित्या खेळून काढला. 1 धाव अतिशय वेगाने घेतली गेली. आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणाने 2 धावा त्या ठिकाणी पळून काढल्यात. बारा धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलो तर 10 धावा आल्या. आता नंतर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली 2 धावा अकाउंट मध्ये या ठिकाणी वाढल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस होता. ऑन साइड मध्ये जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. 14 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल बॅटिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर अष्टविनायक तलदेव विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट खेळते ढवली संघ. ढवली संघ आपल्याला पाहायला मिळतो.
दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील आपण देतोय. पहिल्याच षटकामध्ये 10 धावा, यस डेट चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर गोलंदाजाचं चांगलं निश्चय आपल्याला पाहायला मिळाला. जेव्हा त्यांच्या वाट्याला अडथळा येतो तेव्हा त्यांना थांबणं गरजेचं आहे. परंतु जर आपण विचार केला त्यांनी चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी खराब चेंडू पडू शकतो आणि इथे व्हेरिएशन पाहायला मिळालं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज फटका चांगला होता आणि क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू चालला अतिशय वेगानं. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु शेवटच्या मोमेंटला त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय. सुंदर रन बिटवीन द विकेट. 3 धावा पुन्हा एकदा स्कोर मध्ये ऍड होतील. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर दुसरं षटक चालू आहे आणि 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऋषिकेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यावरती देखील चांगल्या धावा येत आहेत. खरं तर 10 पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या आणि आता परत या षटकामध्ये 7 धावा आल्या, एकूण 17. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला फटका खेळून काढला. एकदा सहजरित्या घेतली गेली, दुसऱ्या करण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसरी घेतली जाईल का? हो यस, 3 धावा पुन्हा एकदा पळून काढल्यात. खरं तर सिंगल डबल धावा देखील चांगल्या पाहायला मिळतात. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या फटके चेंडू चांगला फेकतोय परंतु फलंदाजी तेवढीच चांगली पाहायला मिळते. संजयच्या माध्यमातून इथे देखील सेम पद्धतीचा शॉट पाहायला मिळाला. आता देखील चेंडू चालला अतिशय वेगाने, रेस लागली तर परंतु त्या ठिकाणी स्टॉप केलाय. चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकलाय. यस, पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा. उन्हाचा प्रभाव देखील खूप पाहायला मिळतो आणि थोडंसं थकान देखील फलंदाजांमध्ये जाणवेल. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटक संपलेत आणि 22 धावा प्रति ओव्हर 11.00 सरासरीने अष्टविनायक तलदेव संघाने धावा बनवल्या. तर मॅच कडे आपण बोलूया. तिसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज समीरला आपण पाहतो. इथे चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि आकाशला मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला.
मैदानाच्या आतमध्ये सुमितला आपण पाहतो आकाश बाद झाला सहजरित्या झेल त्या ठिकाणी टिपला गेला लॉंगॉनला आणि तदनंतर त्याला परतावा लागले तंबूच्या रस्त्याला. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. खरं तर आकाश जेव्हा बाद झाला तेव्हा मात्र कुठेतरी जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. खरं तर चांगला फलंदाज होता आणि तदनंतर सुमितला मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहिलंय आणि डॉट बॉल खेळला. पुन्हा एकदा चांगला फटका सहजरित्या खेळून गेला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. समीरचं कौतुक करावं लागेल त्यांनी मात्र एक चांगला धक्का खर तर तलदेव या संघाला दिला आणि आता दबावावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. लगातार 2 चेंडू त्यांना डॉट फेकलेत धावा थांबवल्या तसंच आपण म्हणूया. इथे पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला चेंडू चालला शॉट लॉंग ऑफला सहजरित्या चेंडू मात्र एक सिंगल पुन्हा एकदा सिंगल पुन्हा एकदा घेतले गेले. समीरने चांगलं कमबॅक केलंय असंच आपण म्हणूया या मॅच मध्ये. संत गतीच्याच मॅचेस आपण पाहतोय इथे शेवटचा स्लॉगर फेकण्यासाठी गोलंदाज संदेशला आपण पाहतो. तिथे चांगला फटका फिरून खेळण्याचा प्रयत्न होता जरूर एक धाव घेतली गेली दुसऱ्या करण्याचा प्रयत्न बॅकअप चांगला पाहायला मिळाला. सौरभ होता त्या ठिकाणी एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकलाय. यस रन आउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये तुम्हाला फिटनेस असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला फिटनेस ठेवावा लागेल जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी उतरत असता. खरं तर 2 धावा व्हायला पाहिजे होत्या. एका क्षेत्ररक्षकाकडून चेंडू सुटलेला परंतु तदनंतर सौरभने चांगलं कमबॅक दिलं आणि विकेट रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. अभिषेकला आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथे देखील जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. यस लेग बायच्या स्वरूपात त्या ठिकाणी धाव मिळेल.
29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा. खरं तर लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? सुंदर खरोखरच हे मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही. परंतु धावा या ठिकाणी रोखल्या गेल्यात. खरं तर विवेकची विकेट गेली तर नंतर आकाश बाद झाला आणि धावा कुठेतरी स्टॉप झाल्यात असं आपण म्हणूया. संदेश पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. फुल टॉस आहे. अंपायरच्या डोक्यावरून खेळून काढला. एक धाव सहजरित्या घेतले गेले. दुसरा घेण्याचा प्रयत्न होईल का? हो यस झालाय. खरं तर क्षेत्ररक्षकाने चुकी केली होती. हातामध्ये चेंडू ठेवला आणि त्यानंतर 2 धावा पळून काढल्या. तिसऱ्या घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. एकतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शुभम हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सोडून दिलाय परंतु व्हेरिएशन पाहायला मिळालं. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि त्यानंतर डॉट बॉल. संदेश चांगले गोलंदाजी करतोय. वेग नाही परंतु टप्पा आणि लाईन लेंथ या सर्व गोष्टी. पुन्हा एकदा चांगला फटका फसलाय. सेफ हँडेड. अजून एक लॉंग ऑफला झेल पकडला जाईल. फलंदाज बाद होतोय. अभिषेक बाद झालाय. नवीन फलंदाज विश्वास मैदानाच्या आतमध्ये जाताना तिथंच मोठा फटका मारून आपल्या संघाला विश्वास दाखवावा लागेल. फटका फसलाय. झेल होण्याची संभावना आणि चांगला रनिंग कॅच पाहायला मिळाला. झेल पकडला जाईल. अजून एक फलंदाज होईल बाद. पहिला सत्र समाप्त झालाय. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 31 धावा लागल्यात. 32 धावांचं टार्गेट आणि कंपल्सरी चेसिंग. हॅलो हॅलो. मोरे इलेव्हन अकालपे तसेच गावडोशी संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. मोरे इलेव्हन अकालपे और गावडोशी संघ. तसेच या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आज सकाळपासून ज्यांनी कॉमेंट्रीची धुरा सांभाळली असे आमचे मित्र कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष नंदूजी सावंत यांना विनंती असा आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचबरोबर आमचे मित्र संदेशजी चाळके कोयना क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतंय. मी विनंती करेन दीपकजी आगोंडे, नंदूजी सावंत, त्याचबरोबर हॅलो दीपक आगोंडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नंदूजी सावंत यांचा त्याचबरोबर या ठिकाणी आमचे सकाळपासून आमच्यासाठी ज्यांनी हॅलो तसेच या ठिकाणी कोयना क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय संदेशजी चाळके यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे.
मी विनंती करेन अमोल पवार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. धन्यवाद साहेब. तर खुल्या मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. खरं तर 31 धावा झाल्यात, 32 धावांचं टार्गेट. आणि या स्पर्धेचा नियम आपण पाहायला गेलात तर कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग आपल्याला पाहायला मिळते. अष्टविनायक तलदेव संघाने 31 धावा मिळवल्यात आणि धवली संघाला मात्र या ठिकाणी 32 धावांचं टार्गेट ठेवले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धवली संघाची. अमरदीप ढवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुमित चालके स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्राइक एंड वरती समीर चालकेला आपण पाहतो. चला मॅच सुरू करा. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज अष्टविनायक तलदेव संघाचा नितीनला आपण पाहतोय. पहिला षटक फेकण्यासाठी नितीन सज्ज झाला. यस मॅचला होती सुरुवात. कमी धावांचा टोटल आहे. नितीनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला होती सुरुवात. उत्तरार्ध स्टार्ट. यस खूपच चेंडू बाहेर गेला. पंच त्या ठिकाणी प्रीतमजी पाटील सर शाहरुख खानच्या अधीने सांगतायत की हा चेंडू वाईट आहे आणि राजू पाटील सर आहेत त्या ठिकाणी आपण पाहतो. खरं तर व्हाईटचा इशारा अवांतरच्या स्वरूपात डावाला होते सुरुवात. पुढचा चेंडू इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर पद्धतीचा चेंडू होता यॉर्कर आणि तदनंतर पुन्हा एकदा एक सिंगल. फटका फसलाय आणि सहजरित्या झेल पकडला गेला. लॉंग ऑफला फलंदाज होईल बाद. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू वाईट फेकला त्यानंतर दुसरा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळाला होता आणि आता विकेट. फिरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यष्टांचा वेध. यष्टा वाकवल्यात आणि अजून एक फलंदाज होईल बाद. खरं तर खराब चेंडू होता असं वाटलं होते. गोलंदाजाला देखील वाटलं होतं की हा सहजरित्या चेंडू बाहेर जाऊ शकतो, परंतु यष्टांचा वेध घेतला. नशिबाची साथ देखील गोलंदाजाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आपल्याला नितीन जाधवला आपण पाहणार आहोत.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभवला आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा नितीन जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो देखील आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर भरपूर वर्षाचा अनुभव आणि अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात नितीन जाधव. खरं तर खूप अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी खरोखरच मी कौतुक करेल. एवढे भरपूर वर्ष क्रिकेट खेळणं इझी नसतं. तुम्हाला फॅमिली नंतर स्वतःचा फिटनेस सर्व गोष्टी अभ्यासून मात्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागतो. इथे समोर फेकलाय आणि सौरभच्या बॅट मधून खूप उशिरानं वैभवच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण पाहतो. लाजवाब खरं तर फटका पाहायला मिळाला. समोर चेंडू ओव्हरफिश फेकला होता आणि तदनंतर लॉंगॉनच्या वरतून ठोकला षटकार. 8 धावा. तरी देखील यशस्वी षटक मी म्हणेल आतापर्यंत या गोलंदाजानं फेकलाय. वैभव चांगले बॅटिंग करतोय. समोर फेकला होता. ओव्हर पिच होता. त्याला सहजरित्या लॉंगॉनच्या वरतून फेकून दिलाय. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. यशस्वी षटकाची समाप्ती झाली. खरं तर पहिलं षटक संपलंय धावफलकावरती. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 8 धावा लागल्या गेल्यात. 2 गडी बाद 8 ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला मॅच सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. अष्टविनायक तलदेव संघ दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो विवेकला चांगला इकॉनॉमिकल स्पेल फेकावा लागेल. अर्थातच आपण पाहायला गेला तर एक चांगले मॅच रोमांचक स्थितीमध्ये पाहायचे असेल तर घडवायचे असेल तर चांगली गोलंदाजीनं कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघाला. अर्थातच अष्टविनायक तलदेव संघाला. चला मॅच सुरू करा. मॅच लावते सुरुवात. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज विवेक सज्ज झाला. स्ट्राईक वरती सुमितला आपण पाहतो जो सलामीला गेलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इटचे बॅटची कडा घेतल्या. सहजरित्या चेंडूला त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्टॉप केलाय. शॉट लॉंग स्टॉपला सहजरित्या. चेंडूला अडवला गेला आणि पुन्हा एकदा वैभव स्ट्राईक वरती आला ज्याच्या बॅट मधून षटकार जरूर आलाय. 9 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद ही परिस्थिती सध्याची आपण पाहतोय ढवली संघाची. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा सज्ज झाला. शॉर्ट रनअप आहे. खांद्याचा चांगला वापर पाहायला मिळतो. व्हेरिएशन तर यस पंचा आमच्यापर्यंत वळतायत आणि सांगतायत की हा चेंडू अवांतर आहे. वाईटच्या स्वरूपात ढवली संघाला अजून एक धाव मिळेल. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 10 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद ही अमरदीप ढवळी संघाची परिस्थिती सध्याची आपण पाहतो. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा सज्ज झालाय. इथे शॉर्ट बॉल होता. चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र बॅट फिरून गेली होती वैभवची आणि तदनंतर लेग बादच्या स्वरूपात 1 धाव स्कोर मध्ये ऍड होईल. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अशी गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचा पर्सेंटेज सातत्याने राखावा लागेल तर या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक या ठिकाणी करू शकतो अष्टविनायक तलदेव संघ. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरा षटक मार्गस्थ आहे. विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संत गतीच्या मॅचेस आपण पाहिल्या. इथे ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सहजरित्या एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय फेकलाय. तद्वर मात्र एकच धाव सहजरित्या पूर्ण केल्या गेले. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
चला मॅच सुरू करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. इथे शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एकच धाव, एकेरी दुहेरी धावा या ठिकाणी जरूर बनवण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र अधिक दुष्काळ, त्याच्या 13वा महिना असंच आपण म्हणूया, धावांचा दुष्काळ आहे. आणि अशा धावा जर तुम्ही समोरच्या संघाला बहाल कराल तर कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात तुम्हाला बाहेर जावं लागेल. ह्या चुका टाळाव्या लागतील. एक एक धावांची किंमत आता मात्र तुम्हाला मोजावी लागेल. इथे थोडासा दबाव पाहायला मिळाला गोलंदाजावरती. पुन्हा एकदा अवांतरच्या स्वरूपात या ठिकाणी 15 धावा लागल्या. खर तर विवेकचं कौतुक करायला पाहिजे, गोलंदाज एवढे चांगले करण्याचा प्रयत्न करतो आणि गोलंदाज खरोखरच 15 धावा झाल्या धावफलकावरती. प्रयत्न करतोय की बॅटर पासून थोडस चेंडू दूरवर ठेवायचा. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये खेळून काढला, एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? रनआउटची संधी आहे, रनआउट घेतला जाईल का? आणि हो यस, त्या ठिकाणी आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतो बाद. सुमित बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ऋषिकेश. अर्धा पल्ला जरूर गाठला आणि अर्धा पल्ला अजूनही गाठायचा बाकी असेल. 16 धावा धावफलकावरती. अजून मॅच बनू शकते. कदाचित गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर मॅच मध्ये रोमांचकता येऊ शकते. चला मॅच सुरू करा. ऋषिकेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 13 चेंडू 16 धावा करायच्या आहेत. चांगले मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच सुरू करा. सुंदर गोलंदाजी विवेकची देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज झालाय. इथे समोर फेकला अलंग कार्पेट चेंडू चालला अतिशय वेगानं. थोडेसे फंबल झालेत आणि तदनंतर सहजरित्या चेंडूला स्टॉप केला. 17 धावा धावफलकावरती लागला गेले. अजूनही 12 मध्ये करायच्या आहेत 15 धावा. 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. मॅच बनू शकते. एखादा इकॉनॉमिकल स्पेल फेकला गेला तर कमी धावांचं षटक फेकलं तर पुन्हा एकदा मॅच मध्ये अष्टविनायक तलदेव संघ कमबॅक करू शकतो आणि ते करावं लागेल. आता मात्र करूया मरूया परिस्थितीमध्ये तो मला संघ पाहायला मिळतो.
मोर्या 11 अक्कलपे आणि गावडोशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर विनंती असेल दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. इथे फुलटॉस चेंडू पहिलाच आकाशचा पाहायला मिळाला. अतिशय वेगानं चेंडू त्या ठिकाणी जरूर थोडस फंबल पाहायला मिळाले. खर तर क्षेत्ररक्षक संजय आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्यात. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. चांगले षटक फेकावा लागेल. महत्वाचं षटक या षटकावरती पूर्ण मॅच अवलंबून असेल. इथे फटका चांगला झेल पकडला जाईल का आणि या सोपा झेल पकडला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. खरं तर ऋषिकेश बाद झाला. नवीन फलंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकाशाचा झालाय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर खरोखरच चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर कधी जातोय कधी आतल्या दिशेने वळतो. ही गोलंदाजाची खरोखरच चांगला माइंडसेट पाहायला मिळतोय. अजून एक सौरभला चेंडू समजला नाही. डॉट बॉल खरं तर वैभवच्या बॅट मध्ये एक षटकार आला. त्याला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं असेल या मॅच मध्ये आणि ते चित्र मात्र पाहायला मिळत नाही. इथे लोअर फुल टॉस होता. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मोर्या 11 अक्कलपे संघाचा संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधायचा. सुंदर गोलंदाजी आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहायला गेलात तर रोमांचकता वाढत चालली या मॅच मध्ये. अमरदीप ढवली संघ कुठेतरी विचार करतोय की सिंगल डबल न देखील धावा होऊ शकतात. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. बॅटची कडा घेतली होती आणि यस मोर्या 11 अक्कलपे संघाला आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपण टॉस साठी संपर्क साधा. अन्यथा तुम्हाला आयोजकांच्या माध्यमातून जो डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तर 3 षटकं संपलेत. धाव फलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 21 धावा लागल्यात आणि आता मात्र 6 मध्ये करायच्यात 11. प्रेक्षकांना अशाच मॅच बघायला आवडत असतात. खरं तर लो स्कोरिंग मॅच नेहमीच रोमांचक स्थितीमध्ये येत असतात आणि तशीच एक मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूने अष्टविनायक तलदेव तर दुसऱ्या बाजूने अमरदीप ढवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चला मॅच सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. बघा अष्टविनायक तलदेव संघ 6 चेंडू 11 धावा. खरं तर ढवली संघाने कुठेतरी जरूर या ठिकाणी कान मंत्र दिलाय वैभवला की 6 चेंडू तू खेळ परंतु मॅच आपल्या बाजूने झुकव. परंतु करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. संजय गोलंदाज शेवटचा स्लॉगवर फेकण्यासाठी खरं तर विश्वास दाखवलाय पूर्ण संघानं आणि तो मात्र सिद्ध करण्याची संधी मिळाली. ते खरं तर कर्णधार देखील आहेत आणि त्यांना करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच सुरू करा. प्रीतमजी पाटील सर आमचे त्या ठिकाणी आहेत. त्यांना आम्ही सांगतोय की लगेच सामना सुरू करायचा आहे. 6 मध्ये करायचे 11
वैभव आहे स्ट्राईक वरती, अजूनही आशा पल्लवीत असतील जोपर्यंत वैभव मैदानाच्या आतमध्ये आहे ढवली संघाचा. तारणहार चांगले बॅटिंग करावे लागेल, तसेच संजयला देखील चांगले गोलंदाजी करावे लागेल. इथे हेलिकॉप्टर उडवलाय, सहजरित्या झेल पकडला जाईल आणि आता कुठेतरी ढवली संघाचा तर हुकमाचा एक का डाव कोसळतो की काय मैदानाच्या आतमध्ये, असंच आपल्याला पाहायला मिळतोय. जो खर तर विजय आणि पराभवामधला एक अंतर होता त्याला मात्र दूर केलाय. वैभवला परतावलं तंबूच्या रस्त्याला, निराश आहे स्वतःवरती. बॅट आणि बॉलचं कॉम्बिनेशन चांगलं जुळलं होतं, परंतु तदनंतर थोडीशी ताकद कमी पडली आणि बाज झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सर्वेशला आपण पाहतोय. सिंगल डबल न देखील धावा बनल्या गेल्या असत्या, परंतु मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कदाचित फलंदाज 5 चेंडू 11 धावा. खरं तर एका बाजूने धावा बनवण्याचा प्रयत्न तर दुसऱ्या बाजूने धावा वाचवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये एक चांगली लढत, बिग फाईट लढत, आणि जेवढा कमी धावा तेवढा रोमांचक स्थितीमध्ये मॅचेस आपल्याला पाहायला मिळत असतात. संजयनं चांगला कमबॅक केला, पहिल्या चेंडूवरती अर्थातच विकेट प्राप्त केले. पुढचा चेंडू इथे यॉर्कर फेकलाय, थोडासा चकला पडतो, डायरेक्ट हिट आणि पंचांचा बोट मात्र अवकाशात. अजून एक विकेट, लगातारची दुसरी, आणि फलंदाज येईल तंबूच्या आश्रयाला. खरं तर अमरदीप ढवली संघ कुठेतरी विचार करतोय, एखादा मोठा फटका आला असता कदाचित मॅच पुन्हा एकदा मध्ये कमबॅक केली असती, परंतु सौरभ मात्र परततोय, निराश आहे. स्वतःवरती खरोखरच धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मैदानाच्या आतमध्ये आणि बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तन्मयला आपण पाहतोय. मॅच बनू शकते 4 मध्ये करायचे 11. संजयचं कौतुक करावं तेवढेच कमी, असं वाटलं होते की अष्टनायक तलदेव संघ या स्पर्धेमधून सहजरित्या बाहेर होईल. फक्त 31 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि जी सुरुवात खरं तर नितीन जाधवनं करून दिली. लगातार 2 विकेट त्याने घेतल्या, 8 धावांचं षटक फेकलं आणि त्यानंतर काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका, हो यस, ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका आलाय. अफलातून स्ट्रोक, मिडल ऑफ द बॅट, चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, अर्थातच मिड विकेटची दिशा निवडले आणि षटकार आला. चला प्रेक्षक अर्थातच क्रिकेटर आहे तर विनंती आहे आपण बाहेरून कोणी आवाज देऊ नका प्लीज. सर्वांच्या खरं तर सिच्युएशन आम्ही जाणू शकतो, परंतु आपण बाहेरून आवाज देऊ नका. अजूनही 3 मध्ये करायचे आहेत 5. 3 चेंडू 5 धावा. मॅच रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ते कधी सामना तलदेव संघाच्या बाजूने तर कधी सामना ढवली संघाच्या बाजूमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज संजय पुन्हा एकदा सज्ज झालाय, समोर फेकलाय, बॅक टू बॅक येईल का, गॅप मध्ये चेंडू चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 चौकार. का मॅच, चला मॅच लाजवाब पाहायला मिळते. प्लीज बाहेरून आवाज देऊ नका ढवली संघ. विनंती असेल आयोजकांनी जर या ठिकाणी सांगितलं तर तुम्हाला कदाचित पॅनलाइज देखील केलं जाईल, त्याच्यामुळे आपण बाहेरून आवाज देऊ नका. मॅच असं वाटलं होतं की यस 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे आणि कंपल्सरी 1 धाव करावी लागेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. यस मोर्या 11 अक्कलपे संघ आपण टॉस साठी संपर्क साधा आणि गावडोशी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. मोर्या 11 अक्कलपे संघाचा संघनायक टॉस साठी संपर्क साधा. जवळजवळ मॅच संपायला आले, हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, अन्यथा तुमच्या संघाला आयोजक जे पेनल्टी देतील तुम्हाला मान्य करावं लागेल. 2 चेंडू एका धावेची गरज. इथे 3 चेंडू मध्ये मॅच फिनिश केले, अफलातून पारी पाहायला मिळाले खरं तर आणि लाजवाब खरोखरच कौतुक करावं लागेल. छोटा तीर घावकरे गंभीर, अफलातून खेळी पाहायला मिळाली. 4 चेंडू मध्ये असं वाटलं होतं की ढवली संघ सहजरित्या या स्पर्धेमधून बाहेर होईल, परंतु 1 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल न अर्थातच मॅच या ठिकाणी ढवली संघाला विजय करून दिले. अर्थातच आपण पाहतो तन्मयनं खरं तर यंग टॅलेंट आहे आणि
टाळ्यांचा वर्षाव, भविष्य काळामध्ये एक चांगला खेळाडू होऊ शकतो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक चला मोरया 11 अक्कलपे संघाचा संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधा. खूप उशीर घेतला आपण, जवळजवळ मॅच एक फिनिश झाले, त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो. यस तन्मय नॉट आउट एक फ्युचर खरं तर डवली संघाचा सामनावीराचा पुरस्कार त्याने जिंकलाय. तर विनंती असेल आपण लगेच यायचं आहे बघा. वेल फिनिशर लास्ट जवाब खेळी पाहायला मिळाली होती. जे सलामीवीर होते खरं तर ज्यांच्यावरती विश्वास होता ते बाद झाले आणि तशी संधी तन्मयला मिळाली. त्यांनी करून दाखवले आपल्या संघासाठी. त्याने 11 धावा बनवल्या 3 चेंडू मध्ये. वेल प्लेट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला नेक्स्ट मॅच फ्रेश लढत मैदानाच्या आतमध्ये मोरया 11 अक्कलपे त्यांच्या अगेन्स्ट केलेल गावडोशी KUCC गावडोशी. यस मोरया 11 अक्कलपे संघाने टॉस जिंकला. चला मॅच लगेचच सुरू होईल. जवळजवळ मॅच या ठिकाणी संपले, त्याच्यामुळे तुम्हाला डिसिजन लवकर